पत्रकार परिषद घेण्यासाठी या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनने आपल्या देशाचा अर्थसंकल्प मांडला आणि देशभरातून नाही तर जगभरातून या अर्थसंकल्पाची प्रशंसा करण्यात आली आहे. महाराष्ट्राला देशाचं ग्रोथ इंजिन मानून हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. रेल्वे, रस्ते, उद्योग आणि कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात केलेली आहे. जेवढी तरतूद काँग्रेसच्या 65 वर्षाच्या काळात केल्या गेली नाही तेवढी भरीव तरतूद या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी करण्यात आलेली आहे. खर तर या अर्थसंकल्पावर एका बाजूने टीकाही करण्यात आली आमच्या विरोधकाकडून, पण आमचं आव्हान विरोधकांना की आपला पूर्व इतिहास एकदा जर तपासून पाहिला आणि 2014 नंतर जे काही अर्थसंकल्प मोदीजींच्या नेतृत्वात सादर करण्यात आले याची जर तुलना केली तर खऱ्या अर्थानं त्यांचे डोळे उघडतील अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. प्रामुख्यानं रेल्वेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 2014च्या अगोदर आपल्या या राज्याला रेल्वे खात्याकडून केवळ 1171 कोटी रुपये मिळायचे. त्यामध्ये नवीन प्रकल्प असू द्या, रेल्वेचा स्टेशनचा विकास असू द्या, जुने प्रलंबित असलेले प्रकल्प असू द्या, ही सर्व कामं 1171 कोटी रुपयामध्ये केल्या जायची. दरवर्षी यात वाढ करून या वर्षी 23,778 कोटी रुपये या अर्थसंकल्पामध्ये रेल्वेला दिले. साधारणतः ही 20 पटीनं वाढ रेल्वेच्या संदर्भामध्ये झालेली आहे. आपल्या देशामध्ये 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर याचा सर्वे झालेला होता. ज्यावेळेस मी रेल्वे मंत्री होतो त्यामध्ये प्रामुख्यानं भविष्यामध्ये 7 रेल्वे हाय स्पीड कॉरिडॉर करायची संकल्पना होती. त्याचं मोजमाप झालं होतं, त्याचे अंदाजपत्रक तयार झाले होते. त्यामध्ये वाराणसी पासून तर दिल्ली, न्यू जलपाईगुडी पासून दिल्ली आणि प्रामुख्यानं जर सूचना करायची असेल तर या शहरात रेल्वे मंत्री आले त्या टायमाला मुंबई नागपूर हा जो समृद्धी महामार्ग आहे हाही महामार्ग त्या हायस्पीड मध्ये आपण सर्वे केला होता. परंतु तो हायस्पीड कॉरिडॉर याच्यामध्ये नाही असं मला दुःख याच्यासाठी की जे काही नेतृत्व आपल्या लोकसभेमध्ये या ठिकाणाहून गेलं त्या नेतृत्वानं त्याचा पाठपुरावा योग्य रीतीनं करायला पाहिजे होता. तो केला गेला नाही. परंतु मुंबईपासून पुणे, पुण्यापासून हैदराबाद, वाराणसीपासून दिल्ली असे वेगवेगळ्या प्रकारचे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर या ठिकाणी मंजूर करण्यात आले आणि साधारणतः 5,000 कोटी रुपयाचा खर्च प्रस्तावित त्याच्यामध्ये करण्यात आलाय. त्याचबरोबर अमृत भारत स्थानक त्या अंतर्गत 132 रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास या ठिकाणी केला जाणार आहे. आपल्याला माहिती आहे की पूर्वी जवळपास 150 स्थानक यामध्ये घेतले होते. त्यामध्ये
जालन्याचं 200 कोटी रुपयाचं स्थानक आता जवळपास पूर्ण होत आलंय आपल्याकडचं. छत्रपती संभाजीनगरचं 300 कोटी रुपयाचं स्थानक त्या ठिकाणी पूर्ण होत आलेलं आहे. शिवाय 1200 कोटी रुपये रेल्वेचे जे मुंबईचं लोकल सेवा आहे त्याच्या विस्तारासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. कोकणासाठी कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, सागरी मार्ग आहेत त्याला गती दिली गेली पाहिजे, त्यासाठी सुद्धा विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. रस्ते, रेल्वे, त्याचबरोबर उद्योग धंद्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात सरकारनं तरतूद केली गेली आहे. जवळपास 8,000 कोटी रुपयाची तरतूद पुण्यातील सेमीकंडक्टर हब, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्लस्टरसाठी 8,000 कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्रासाठी करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की वाढवण बंदर आता जे नव्यानं आपलं होतंय पालघर जवळ, या बंदराच्या कनेक्टिव्हिटीसाठी 2500 कोटी, देशातलं सगळ्यात मोठं हे बंदर होणार आहे. आणि ते चारही बाजूला जर जोडलं तर दळणवळणाची साधनं वाढतील आणि लॉजिस्टिकवरचा आपला खर्च कमी होईल. या दृष्टीनं आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हा एक प्रकल्प हाती घेतलेला आहे. त्यासाठी 2500 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कोकणामध्ये प्रामुख्यानं काजू नारळ बोर्ड आहे. काजू नारळ प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी 500 कोटी रुपयाची तरतूद आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष काही सिंचन प्रकल्प अपूर्ण अवस्थेत पडू नये, त्या सिंचन प्रकल्पाला 3500 कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पात केलेली आहे. लखपती दीदी प्रधानमंत्र्याचा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील 25 लाख महिलांना या वर्षी लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ठेवलेलं आहे. आणि त्यामुळं महिलांना या माध्यमातून एक प्रकारची रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. याबरोबरच जसं उद्योग असेल, रस्ते असेल, रेल्वे असेल, अन्य बाबीवर जसा खर्च केला तर आरोग्य आणि शिक्षणावर सुद्धा तेवढाच शासनानं लक्ष दिलेलं आहे. नवीन मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये 3 नवीन मेडिकल कॉलेज यासाठी निधी देण्याचं आपल्या अर्थसंकल्पात म्हणलं आहे. शिवाय महाराष्ट्रातले जे 36 जिल्हे आहेत, या संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये मुलींच्यासाठी वसतिगृह सुरू करण्यासाठी सुद्धा 1000 कोटी रुपयाची तरतूद आपल्या या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. याचाच अर्थ असा की महाराष्ट्राचा विकास हाच आपल्या भारताचा विकास हे सूत्र डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर सगळ्या क्षेत्रासाठी ही मोठ्या प्रमाणात तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थानं स्पष्ट करतो की महाराष्ट्राचा विकास हाच भारताचा विकास आहे. काँग्रेसच्या काळातील फक्त कागदावरचे प्रकल्प आता मोदीच्या काळावर जमिनीवर वास्तव बनलेले आहेत. आणि हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला महासत्ता बनवेल यामध्ये आता आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही. आणि मग आम्ही या अर्थसंकल्पाचं स्वागत करतो. सर्व स्तरावरून या अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यात आलंय. विशेष करून मराठवाड्यासाठी ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्यामुळं मराठवाड्याला रेल्वेसाठी एक महत्वाचा वाटा मिळालेला आहे. वॉटर ग्रीडसाठी पैशाची तरतूद करण्यात आलेली आहे. अहमदनगर बीड परळीसाठी 4,957 कोटी रुपये आणि अनेक वर्षापासून अपूर्णच असलेला प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं एक पाऊल आहे. जालना जळगावसाठी 5,800 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, ऑरिक सिटी, नवीन इंडस्ट्रियल टाउनशिप यासाठी विशेष निधी
उपलब्ध करून मराठवाड्यात नवीन मॅन्युफॅक्चर हब बनेल अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे. नांदेड वर्धा रेल्वेचा आपला एक प्रकल्प चालू आहे. काँग्रेसच्या काळामध्ये फक्त सँक्शन झाला होता आणि तो अजून पूर्ण झाला नव्हता. मी मंत्री असताना आपण मोठ्या प्रमाणावर तरतूद केली आणि आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये पुन्हा 3,425 कोटी रुपयाची तरतूद मोदीच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने केलेली आहे. कापूस उत्पादक पट्ट्यातील वाहतूक स्वस्त आणि जलद होईल यासाठी मोठ्या प्रमाणावर या रेल्वे मार्गाचा फायदा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर साठी 5 वर्षाचा CR प्रोग्राम अंतर्गत 5,000 कोटीची तरतूद छत्रपती संभाजीनगर साठी करण्यात आली आहे. यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांना आर्थिक, औद्योगिक आणि पायाभूत सुविधा विकास करण्यासाठी प्रस्तावित निधी देण्यात आलेला आहे. मराठवाडा छत्रपती संभाजीनगर शहराला याचा फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत 5 वर्षात 5,000 कोटी रुपये पर्यंतचा प्रोत्साहन निधी छत्रपती संभाजीनगर नगरला मिळू शकतो. या योजनेद्वारे रोजगार निर्मिती, गुंतवणूक वाढ आणि शहराचा नियोजनबद्ध विकास या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे. महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी आणि 5 लाख वस्तीच्या शहरासाठी ज्या काही तरतुदी या अर्थसंकल्पात केलेल्या आहे त्या सर्वसामान्य माणसाला समोर ठेवून शहराचा आणि ग्रामीण भागाचा, कृषीचा आणि औद्योगिक क्षेत्राचा, आरोग्याचा आणि शिक्षणाचा विकास कसा होईल यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे.